लोकसभेचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे आणि या प्रचारामध्ये स्वतःची उमेदवारी आणि राज्याचा प्रचार सांभाळणारे छगन भुजबळ यांच्यासोबत आज आपण दिवसभर असणार आहोत. आज त्यांच्या घरापासून आपण सुरुवात करतो. नाशिकमधल्या भुजबळ फार्म या घरात त्यांची तयारी आता सुरू झालेली आहे. त्यांचे कार्यकर्ते, त्यांचं व्यवस्थापन आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर काम करणारी सर्व मंडळी आता या ठिकाणी उपस्थित होऊ लागली आहेत आणि कामाला हळूहळू सुरुवात होते. शहरातील प्रचाराला आता सुरुवात झालेली आहे. आता सुरुवातीला एक रॅली शहरातून निघणार आहे आणि त्यानंतर बाकीचे उपक्रम जे आहेत ते होणार आहेत. आपण जाणून घेऊया. छगन भुजबळ साहेब आपल्या स्वतः आहेत. सर, जो काही आता हा विकास आपल्याला दिसतो आहे, आपण या फ्लायओव्हर जवळून जात आहोत, तर विकासाची व्याख्या, लोकांना खरं म्हणजे विकास हवा असतो, विकासाची व्याख्या ही आपल्यासाठी नेमकी काय आहे? विकासाची व्याख्या माझ्या दृष्टीने जी आहे की शेतात शेतकरीच काम करतो, कारखान्यात कामगार काम करतो, उद्योगपती किंवा उद्योग जे असते दुकानदार त्यांच्या दुकानात काम करतात, पण त्यांना आपण जास्तीत जास्त फॅसिलिटीज निर्माण करून दिल्या पाहिजेत. उदाहरणार्थ चांगले रस्ते दिले पाहिजे, पाणी दिलं पाहिजे, वीज दिलं पाहिजे, कनेक्टिव्हिटी चांगली दिली पाहिजे. दुसरे लोक इथे जास्तीत जास्त पर्यटक आले पाहिजेत किंवा उद्योगपती आले पाहिजेत किंवा लोक जे आहेत चांगले जे आहेत. मुंबई आता आपण ज्यावेळेला म्हणतो मुंबई पुणे नाशिक हा गोल्डन ट्रायंगल किंवा सुवर्ण त्रिकोण आहे, तर मुंबई पुण्याला तर जागा नाही, तर नाशिकला यायला जर लोक मागतायत तर पूर्वी 5 तास लागायचे यायला मुंबईच्या लोकांना. आता जर हा 4 लेन 6 लेन नसता तर 10 तास लागले असते. एवढ्या गाड्या आणि मोठे जे आहेत ट्रॉलर्स किंवा कंटेनर्स असतात रस्त्यावर, परंतु आपण हा रस्ता केल्यामुळे केवळ 2.5 तासामध्ये मुंबईचे लोक येतात. मुंबईमध्ये जरी रिअल इस्टेटला जरी थोडंसं जरी थंड असलं काम, तरी इथे बूम आहे. इथे रोज नवीन प्लान जाहीर होत आहेत. स्वतंत्र तरण तलाव प्रत्येकाला वगैरे असे मुंबई स्टाईल जे आहेत मोठ्या फ्लॅट्स वगैरे येतात. हे जेव्हा येतात त्यावेळेला म्हणजे बांधकामाचे जे लोक आहेत त्यांना तर नोकरी धंदा मिळतोच, परंतु त्याचबरोबर कायमस्वरूपी तिथे असलेला लिफ्टमन, सफाई कामगार याला नोकरीधंदा मिळतो. त्याचबरोबर तिथे विजेचं कनेक्शन देणारं, प्लंबरचं कनेक्शन देणारे, त्या ठिकाणी दूध देणारे, भाजीपाला देणारे, आणि ती माणसं जेव्हा रस्त्यावर येतात तेव्हा रेस्टॉरंटमध्ये जाणार, दुकानात जाणार आणि अधिकाधिक ती इथे रमावीत म्हणून आपण इंटरनॅशनल स्टँडर्डचा बोट क्लब तयार केलेला आहे. तिथे ते जाऊ शकतात किंवा देवदर्शनासाठी अतिशय चांगल्या सोयी आपण वेगवेगळ्या ठिकाणी करतो. सप्तशृंगी गडावर फिनिकल ट्रॉली जी आहे पहिल्यांदा या देशामध्ये होते, ते जाऊन ते पाहू शकतात. तर अशा रीतीनं अनेकांना आपोआपच नोकरी धंदा जो आहे उपलब्ध होतो. आणि नाशिकचा जो आहे शेतीचा जो क्रेडिट प्लॅन जो आहे, ॲग्रिकल्चर क्रेडिट प्लॅन जो आहे, हा 6,700 कोटी रुपयाचा आहे. आता तो फक्त महाराष्ट्रात नाही तर देशात सर्वात जास्त आहे. म्हणजे शेतकऱ्याकडे सुद्धा जे आहे आज ते एवढं लोन घेऊ शकतात, रिपे करू शकतात. कारण महत्त्वाची जी उत्पादनं आहेत, डाळिंब, तर डाळिंबमध्ये आपण जगामध्ये नाशिक जिल्ह्याचं जे आहे 3रं-4थं स्थान आहे. वाईनमध्ये किंवा द्राक्षामध्ये हिंदुस्थानामध्ये आपण पहिले आहोत. टोमॅटोमध्ये पहिले आहोत. कांद्यामध्ये आपण कांदा पहिले आहोत. आजही मुंबईचे अर्धे लोक जे आहेत नाशिकचा भाजीपाला खातात, तर त्यांनासुद्धा जे आहे फ्रूट्स किंवा हे ते फुलांचा कितीतरी मोठा व्यापार जो आहे आज नाशिकमध्ये जे शेती होते फुलांची आणि त्याचा व्यापार प्रदेशामध्ये होता. आता या सगळ्या गोष्टीला आणखीन पूरक म्हणून अतिशय सुंदर असं आपण एअरपोर्ट बांधला. जो एअरपोर्ट प्रफुल्ल पटेल सांगितलं की एवढा सुंदर म्हणजे मुंबईनंतर सुंदर एअरपोर्ट नाशिकला म्हणावं लागेल. आता तिथे जेट एअरलाईन्स यायला लागल्या, तिथे बोईंग कंपनीचं सर्व्हिस स्टेशन जे आहेत ते येऊ घातलेलं आहे. हनुमानाच्या मंदिरात हनुमानाचं दर्शन घेऊन आता भुजबळ साहेब आपल्या प्रचार दौऱ्याला सुरुवात करतायत.
नाशिक शहरात हवाई सेवेसाठीच्या सेवा या सर्व उपलब्ध झालेल्या आहेत. विमानतळ तयार आहे, कार्गो हबही ॲग्रिकल्चर एक्सपोर्टसाठी तयार आहे. मात्र ते अद्याप जसं हवं तसं सुरू होऊ शकलेलं नाही. काय कारण आहे ते सुरू न होऊ म्हणून? नुकतंच आपण त्याचं उद्घाटन केलं ना. कार्गो हबच्या बाबतीत कार्गो हबचं मी तुम्हाला सांगितलं की त्यांची एंट्री आता दुसरीकडून होती, ती मिलिटरीच्या ह्याच्यातून. आता जे आहे स्वतंत्र, जसे वेगळे जे सिव्हिलियन एअरपोर्ट असतात त्या पद्धतीचं आता काम जर तिथे जे आता सुरू झालं, वेगळी एंट्री, वेगळा सगळा जो आहे एक्साईजच्या ऑफिसर्स अमुक तमुक, आता ते सुरू होईल व्यवस्थित. कारण आता सगळ्या ज्या स्वतंत्रपणे यंत्रणा जी आता उभी राहिलेली आहे. नाशिक ही मंदिरांची नगरी म्हणून ओळखली जाते आणि आता हळूहळू ती मदिरा नगरी म्हणून सुद्धा वाईन कॅपिटल म्हणून प्रसिद्ध होते आहे. तर या दृष्टिकोनातून आता आपल्याला नवीन काय आपलं प्रयोजन आहे? येवल्यामध्ये जे काही विंचूर वाईन पार्क आहे किंवा बाकीचे वाईन असं आहे ना की वाईन उद्योग जो आहे हा जगातला एक मोठा उद्योग आहे. आणि नाशिकमध्ये ही जी द्राक्ष वगैरे आपण पिकवतो, शेतकऱ्यांना किती प्रचंड मोठा फायदा आहे याच्यामध्ये. त्यांना हमखास जे आहेत गिराईक मिळतात. आणि वाईन जे आहे ही परदेशामध्ये फार मोठ्या प्रमाणावर जे आहे आपला एक्सपोर्टसुद्धा आता आपल्या नाशिकचे लोक करत आहेत. त्यातून आपल्याला परकीय चलनसुद्धा मिळत आहे. नाशिक शहरात नाशिककर तुम्हाला नाशिकचा विकास पुरुष म्हणून बघतात आणि त्याचबरोबर आपण बघतो की गुजरातचे विकास पुरुष मोदी यांनी सुद्धा गुजरातचा विकास केला. काय वाटतं आपल्याला वस्तुस्थिती, वास्तव काय आहे नेमकं विकास? नाशिक जिल्ह्याचा विकास गेल्या 5 वर्षाच्या जर आपण कंपॅरिझन जर केली तर महाराष्ट्रात नाही, गुजरातमध्ये सुद्धा त्याला दुसरं उदाहरण सापडणार नाही. एवढा चांगला विकास नाशिकचा झालेला आहे. तो रस्त्याचा झाला, पाण्याचा झाला, अंगणवाडीचा झाला, मंदिरांचा झाला, एअरपोर्टचा झाला, बोट क्लब्स किंवा इतर जे आहेत लेजर टुरिझमचा झालेला आहे. तो मेडिकल टुरिझमचा, मेडिकल हॉस्पिटल्स वगैरे सगळं वाढलेले आहे. तो एज्युकेशनल हब म्हणून सुद्धा पुढे आलेला आहे. काय वेगळ्या पद्धतीनं वाईन कॅपिटल म्हणून सुद्धा पुढे आलेला आहे. तर हा विकास अतिशय चांगला आहे. गुजरातचा जो आता विकास आहे, आता तिथलेच जे आहेत हेमेश शाह म्हणून आलेत, अर्थ त्याला गप्प करण्यात आलेला आहे. तिथे RTIचे अधिकारच नेमलेले नाहीत, त्याच्यामुळे सत्य माहिती बाहेर येत नाही. तिथे सरकारची तर कंप्लेंट करता येत नाही, कारण लोकायुक्ताची सुद्धा 8 वर्षात नेमणूक झाली नाही. तिथे 5 वर्षामध्ये एकही इलेक्ट्रिसिटीच्या नवीन कनेक्शनचा फॉर्म स्वीकारलाच गेला नाही. त्याच्यामुळे आज 15 लाख लोक जे विजेचं कनेक्शन पाहिजे म्हणून घरी बसून आहेत. आणि इथे मात्र सांगायला मोकळं की एकसुद्धा आमच्याकडे पेंडिंग नाही, कारण स्वीकारच नाही आहे. त्याचबरोबर स्त्रीभ्रूण हत्याचं प्रमाण तिथे जास्त आहे. 45,000 प्रोफेसर्स त्या जागा भरलेल्या नाही आहेत. 47% आफ्टर SSC जे आहे ड्रॉपआउट आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्यानंतर, आणि त्याच्यात त्यांनी दुसरं सांगितलं की त्यांनी असं म्हटलं होतं की 20 लाख कोटी रुपयाचे जे आहे व्हायब्रंट गुजरातमध्ये कारखाने येत आहेत, ते अवघे 29,000 कोटीचे आलेले आहेत. ह्या सगळ्या बाबतीमध्ये मी आता जे सांगितले परिमाणं, या सगळ्या बाबतीमध्ये महाराष्ट्रात गुजरातच्या कितीतरी पुढे आहे. त्यामुळे एक खोटा प्रचार आणि फक्त भुलभुलैया गेल्या 6 महिन्यामध्ये हा गुजरातचा निर्माण केला गेलेला आहे. परिस्थिती असं आहे की गुजरातमध्ये कुणाला बोलू दिलं जात नाही, मुस्कटदाबी केली जाते. हे गुजरातचे अर्थशास्त्रज्ञ पत्रकार सांगतात. इथे मनसेनेही दावा केला आहे की तुम्ही बघितलं असेल, राज ठाकरेंनी आत्ताच म्हटलं की महाराष्ट्र माझ्या हातात द्या, मग मी विकास करून दाखवतो. या बाबतीत सुद्धा तुम्हाला असं वाटतंय नाशिकचा विकास झाला महापालिकेच्या माध्यमातून? तुम्हीच सांगा ना. तुम्ही इथे राहता, वर्तमानपत्र वाचता, एक काम दाखवा. आणि म्हणून नाशिककरांनी खासदारकीला समीरला निवडून दिलं, महानगरपालिका यांच्या ताब्यात दिलं. खासदारकीचं काम हिमालय एवढं मोठं झालं आणि यांचं 0. त्यामुळे नाशिकचं वाटोळं झालं. आता राजने आणखी महाराष्ट्राचं वाटोळं करण्यासाठी कशाला मागताय? तुम्हाला एक महानगरपालिका सांभाळता आले नाही, महाराष्ट्राचे सांभाळणार तुम्ही? चाळीस अंश तापमान आणि 65 वय यामध्ये सुद्धा भर उन्हामध्ये हा प्रचार केला जातो. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया, एवढा उन्हामध्ये कसा प्रचार तुम्ही? ठीक आहे, तनाने आणि मनाने मी जवान आहे. आणि शेवटी जे आहे लोकांच्या प्रेमातून जे आहे एनर्जी येत असते काम करण्यासाठी. या रॅलीमध्ये अनेक महिला या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत, विद्यार्थिनी सहभागी झाल्या आहेत. फेटे घालून या विद्यार्थिनी या भुजबळांचा प्रचार करतायत, शहराने कसा विकास केला याचं गुणगान गात आहेत. आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत चालणारी ही रेकॉर्ड या ठिकाणी
त्यांच्या वारीचं, विकास वारीचं या ठिकाणी दर्शन करतायत। अनेक कॉलनीमध्ये जाऊन प्रत्येक वसाहतीमध्ये माणसांना हे सांगितलं जातं आहे, मतदारांना आवाहन केलं जातं आहे की विकास जो असेल तो फक्त भुजबळच करू शकतात आणि त्यांना मतदान करा। नाशिकचं नातं विकासाशी दृढ करण्यासाठी मग राष्ट्रवादी युवती काँग्रेस पण यामध्ये सहभागी झाले आहेत, आपल्यासोबत आहेत। राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रतिक पवार, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की तुम्ही जो हा सगळा यामध्ये सहभाग घेतलेला आहे, काय वाटतंय तुम्हाला? पूर्वी पवार आणि भुजबळ एक विरोध असं म्हटलं जातं, पण तुम्ही त्यांच्या मुलगी आहात आणि आज त्यांच्याबरोबर आहात, आता तुमचा त्यांच्याबरोबरचा रोल कसा आहे? आमचा रोल साहेबांना मदत करण्याचाच आहे आणि मला असं वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच आज सगळ्या ह्या मुली बाहेर निघालेल्या आहेत। महिलांच्या बाबतीतलं धोरण जे काही आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं ते, आणि आता यानंतर भुजबळ साहेबांनी आम्हाला जी काही मदत केलेली आहे त्यामुळे आम्हाला भुजबळ साहेब निवडून यावे, खूप मतांनी निवडून यावे अशीच इच्छा आहे। भुजबळांच्या विकासाची वारी आली आपल्या दारी आणि आता नेऊया दिल्लीच्या दारी, अशा पद्धतीनं भुजबळांच्या या रॅलीमध्ये उत्साहानं प्रचार केला जातोय। शहराचा विकास हाच मुद्दा घेऊन त्यांनी ही मतदारांसमोर आपले हात जोडलेले आहेत। मात्र आता मतदार येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांना कितपत साथ देतात हे येणारा काळच सांगेल। भुजबळांच्या या प्रचार रॅलीमध्ये महिला, युवती, वेगवेगळ्या संघटना सहभागी झाल्याचे, मात्र सांस्कृतिक वृंदसुद्धा सहभागी झाले आहेत। यामध्ये आहे एक आदिवासी संगीत सादर करणारी एक युनिट या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे आणि ते आपल्याला सुरुवात करतायत। सकाळचा रोड शो आटोपल्यानंतर 2 तासाची वामकुक्षी छगन भुजबळांनी आपल्या घरात घेतली आहे आणि त्यानंतर पुन्हा 4 वाजेच्या दरम्यान त्यांचं कामकाजास सुरुवात झाली आहे। आपण बघू शकतो त्यांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी पुन्हा दिसू लागली आहे। काही बैठका या हॉल्समध्ये सुरू आहेत, अनेक संघटना त्यांना भेटायला आलेल्या आहेत आणि त्या संघटनांचे म्हणणं ते ऐकून घेत आहेत। काही संघटना त्यांना पाठिंबा देत आहेत, काही समाज या ठिकाणी येऊन त्यांच्याबरोबर आपण असल्याची ग्वाही त्यांना देत आहेत। नाशिक शहर जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील वेगवेगळ्या संघटना येऊन छगन भुजबळांना आपला पाठिंबा देत आहेत। आपल्यासोबत आहेत काही डॉक्टर्स असोसिएशन या ठिकाणी आहेत। कोणत्या असोसिएशनतर्फे आपण पाठिंबा देण्यासाठी आलात आणि त्यांना भेटलात त्यावेळेस काय? आम्ही नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन म्हणजे निमा ही संघटना जी आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आज 80-85 हजार डॉक्टरांची जी संघटना आहे तिच्यामार्फत आज आम्ही अध्यक्ष, उपाध्यक्ष, आमचे वेब कन्व्हर्नर आणि सर्व शिष्टमंडळ आज साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो। राज्याच्या राजकारणातून मोठे साहेब म्हणजे छगन भुजबळ आता निवृत्त होत आहेत आणि लोकसभेमध्ये ते प्रवेश करत आहेत। मग याची प्रचारची धुरा ही सांभाळत आहेत ते सध्याचे खासदार समीर भुजबळ। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया, ही सगळी जबाबदारी तुम्ही समर्थपणे सांभाळत आहात। सिन्नरमध्ये तुम्ही सगळे जे काही प्रॉब्लेम होते ते आता सॉर्ट आऊट केलेले आहेत आणि आज त्याच्यावर निर्णय येणार आहे। काय परिस्थिती आहे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीतल्या या विषयावर? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीचे उमेदवार म्हणून भुजबळ साहेब रिंगणात उभे आहेत आणि
जसं आपण सांगितलं की ते निवृत्त होत आहेत, मला नाही वाटत ते काही निवृत्त होत नाही आहेत. राज्याच्या राजकारणात कोणी वर जाऊ शकतो आणि पुन्हा खाली येऊ शकतो, तसा काही प्रश्न नाही आहे. पण एकंदर परिस्थिती बघता की गेल्या 5 वर्षामध्ये झालेला जो विकास आहे त्या मुद्द्यावर खऱ्या अर्थाने आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. 5 वर्षापूर्वी मी स्वतः निवडणुकीला उभे होतो तेव्हा पण विकासाचा मुद्दा घेऊन उभा होता. लोकांनी विश्वास दाखवला, आशीर्वादाच्या रूपाने त्यांनी भरभरून मते दिली आणि मतदान केल्यानंतर त्यांनी त्या विश्वासाला कुठे तडा जाईल असं कुठलंही काम न करता विकास साधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मग त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर मोठे प्रोजेक्ट्स आणले, म्हणजे रस्त्याचे तर जाळं विणलं, मग कन्व्हेन्शन सेंटर, कलाग्राम महिलांसाठी, स्पोर्ट्स क्लब किंवा एअरपोर्ट, पासपोर्ट कार्यालय, बंधाऱ्यांची कामं, म्हणजे खालच्या गाव पातळीवर लागणारे समजा हातपंपापासून, सभागृहापासून, दशक्रिया विधी शेडपासून तर मोठ्या प्रोजेक्ट्सपर्यंत सर्व कामं करण्याचा जो आहे पुरेपूर आपण प्रयत्न केलेला आहे आणि मला त्याच्यामध्ये बहुतांशी यशही आलेलं आहे. आणि म्हणून त्याच मुद्द्यावर जे आहे आम्ही आता पुन्हा निवडणूक लढवत आहोत आणि जनता ही सुजाण जनता आहे, ती विकासाच्या मुद्द्यावरच पुन्हा जे आहे येणाऱ्या काळामध्ये मतदान करेल. लोकसभेच्या प्रचाराचा धुरा हा दोन्ही पात्रांवर सांभाळला जातो. एका बाजूला समीर भुजबळ तर दुसऱ्या बाजूला पंकज भुजबळ, तेही आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की आता जो काही प्रचार सुरू आहे, कुठल्या बाजूचा प्रचार तुम्ही सांभाळतात आणि काय सध्या परिस्थिती आपल्याला दिसून येते? असं आहे की आमचा जो प्रचार चालू आहे तो दोन्ही मतदारसंघ जो आहे, दिंडोरी मतदारसंघ आणि नाशिक मतदारसंघ दोन्हीकडे चालू आहे. कारण का नांदगावमधील लोकसुद्धा जे आहेत या नाशिक शहरामध्ये आहेत आणि या मतदारसंघातील लोकसुद्धा जे आहेत नांदगाव, मालेगाव गटांमध्ये आहेत. तर त्याचा जो फायदा जो आहे आम्हाला निश्चितच या माध्यमातून होतो आहे. त्या लोकांच्या भेटीगाठी, त्या लोकांना भेटणं आणि त्यांना कन्व्हिन्स करणं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.